भिंतीवर बसून जायचे तुम्ही पाय लटकवून आणि ज्या मुली जवळून जायच्या त्यांना फ्लाइंग किस द्यायचे. तर तर त्याचंच तर मी पूर्ण प्रोफेशन बनवून घेतलं. हेच करत असतो. असं करून मी म्हणायचो, की आणखीन एक गोष्ट होती. माझे वडील होते. तर एक लेडी जी बिचारी म्हणजे मुलगी म्हणजे 16-17 वर्षांची असेल. मी 5 वर्षांचा होतो. मी शाळेत जाणं सुरू नव्हतं केलं. तर त्या घरी आल्या आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, की हा जो आहे तुमचा मुलगा भिंतीवर उभा राहून शिट्टी वाजवतो, टाळ्या वाजवतो आणि मग हाय स्वीटहार्ट असं काहीतरी बोलतो. हॅलो स्वीटहार्ट. तर माझ्या डॅडने म्हटलं, "हा 5 वर्षांचा मुलगा आहे. याची चूक नाही आहे. जो आमचा शेजारी आहे टेक्ससेन्सवाले, ज्यांचं खूप मोठं पुस्तकांचं दुकान आहे. तो सुभाष असेल, मोठा मुलगा आहे त्यांचा, तरुण आहे, उद्धटपणा करतो." तर माझे डॅड मोठ्या आरामाने बसले, की "बेटा बस, माझ्या मुलाला बघ." तर ते समजले, की 5 वर्षांचा मुलगा येईल तर म्हणतील, की "इथं चूक झाली अंकल माझ्याकडून." जसं मी धावत आलो, तसं मी तिला बघितलं. हाय स्वीटहार्ट. हा प्रश्न, हा आरोप मी मान्य करतो. अभिमानाने मान्य करतो, चूक झाली. परंतु 25 वर्ष मुंबईमध्ये घालवल्यानंतर तेवढेच खोडकर आहात का? हो, मुलींना किस करण्याच्या प्रकरणात तर मी आहे. मी तेवढाच खोडकर आहे आणि कधी-कधी आता माझी मुलं मोठी झाली आहेत, तर ते आता मला म्हणतात, की "पापा यू कॅन नॉट बी लाइक धिस. आता तुमचं वय झालंय, तुम्ही मोठे झाले आहात. आता तुम्हाला आता असे नॉटी बिहेव नाही करायला पाहिजे." मग मी म्हणतो, "तुमचं वय झालं असेल, तुमच्या बापाचं नाही झालं." तर मी आता